आपण मागच्या व्हिडिओमध्ये मॉनिटर सिस्टम त्याचे प्रकार आपण पाहिले. त्याचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे इंटरनॅशनल टेस्टिंग. हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आता तुम्ही सांगितलं कमीत पुन्हा ते समजून सांगत आहे तुम्हाला. तर इंडियन सिस्टममध्ये इंडियन सिस्टममध्ये युनिट म्हणजे 1. इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये 1 ला काय म्हणतात 1 म्हणतात. तर आपण 1 ला काय म्हणतो युनिट म्हणतो. डिफरन्स बघा तर युनिट म्हणते इंडियन सिस्टीम मध्ये. इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये 1 ला काय म्हणतात 1 म्हणतात. हा 1 या संख्येला 1 म्हणतात. त्याच्यानंतर इंडियन सिस्टीम मध्ये 10 इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये आपण 10. त्याच्यानंतर इंडियन सिस्टीम मध्ये 100 इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये तुझा त्याच्यानंतर 1000 इथे इंडियन सिस्टीम मध्ये 10,000 इथे पण 10,000 पर्यंत तुम्हाला सगळं लक्षात येणार आहे. पर्यंत दोन्ही मध्ये काही सुद्धा कन्फ्युजन नाही आहे. फक्त इथं 1च्या तिथे तर युनिट पाहतात. बाकी 10 100 100 1000 1000 10,000 10,000 इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आणि कळलं पण असेल. आता पुढे इथे चेंजेस आहे आपण हे लक्षात घ्या. तर इंडियन सिस्टीम मध्ये लॅक जे 1 लॅक्स असतात त्याला आपण इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये काय म्हणतो 100,000 म्हणतात. ते म्हणतात 100,000 कशाला लॅक्सला. त्याच्यानंतर 10 लाख जे असतात त्याला इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये मिलियन काय म्हणतात मिलियन कशाला 10 लाख. त्याच्यामधलं इंडियन सिस्टीम मध्ये करोड असतात. इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये 10 मिलियन किती म्हणतात 10 मिलियन. 10 करोडला 100 मिलियन म्हणतात. 10 करोडला किती म्हणतात 100 मिलियन म्हणतात. त्याच्यानंतर अरबला म्हणजे आपण अब्ज त्याला काय म्हणतात बिलियन मिलियन. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल अरब म्हणजेच अब्ज त्याला आपण काय म्हणतो बिलियन म्हणतो. 10 अरब म्हणजेच 10 बिलियन. अरब म्हणजेच 1.5 बिलियन. म्हणजे बिलियन. अशा पद्धतीने आपण घेत असतो. आणि इथे डॉट पण बघून घ्या किती लागलेले 1 ला 1 इथे 1 0 आहे. इथे 1 0 आहे. इथे किती आहे 2 आहेत बघा. तर पण 2 0 लागले. इथं 3 आहेत. इथे बघा 1 2 3 0 लागलेले. इथे किती आहेत 4 आहेत. इथे पण 4 आहेत बघा. इथे किती आहेत 5 आहेत. इथे पण बघा किती आहेत 5 आहेत. त्याच्यानंतर इथे 6 येतं. ते बघा 6 आहे. स्वल्पविरामचा फरक येणार फक्त हे बघा इथे. इथं 1 0 झाल्यानंतर स्वल्पविराम नाही. त्याच्यानंतर 2 0 झाल्यानंतर स्वल्पविराम आहे. त्याच लाईनी तिथं या. तिथं बघा 3 0 नंतर स्वल्पविराम कॉमा येणार. तर 3 0. त्याच्यानंतर करोड म्हणजे किती 10 मिलियन. 10 मिलियन मध्ये बघा आता इथं किती 0 झाले 7 आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7. कॉमाचा डिफरन्स बघा तिथे आणि इथे बघा इथे 3 10 आहे ना. 10 म्हणजे हे 10 लक्षात द्यायचे. 100 म्हटलं की 100 लक्षात द्यायचं. तुमचे डॉट लावून द्यायचे. बघा इथे 10 0 10 10 नंतर कॉमा द्यायचा. त्याच्यानंतर फरक म्हणजे बिलियन. बिलियन म्हणजे बघायचं 3 0 नंतर कॉमा आला. पुन्हा कॉमा 3 0 नंतर. त्याच्यानंतर 10 बिलियन म्हणजे 10 अब्ज. 10 म्हणजे 10. त्याच्यानंतर 2 द्यायचे स्वतः कॉमा देण्यासाठी. त्याच्यानंतर खराब मध्ये आणि इथं 100 बिलियन खराबला 100 बिलियन म्हणतात. इथे बघा 3 3 3 9 10 11. इथे बघा 10 2 2 200 कॉमा इथं आलेले आहेत. त्याच्यानंतर इथं 10 आले बघा इथं. बाकीचे कोणते प्रॉब्लेम
वेळून द्यायचा आहे तर 3 मध्ये 3 भेटले 1 2 3 1 2 3 कॉमा 1 2 3 कॉमा 1 2 3 अशा प्रकारे आपण न्यूमेरिकल म्हणजे काय असे किती प्रकार असतात हे पूर्ण आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगण्यात आले.